उपस्थित असलेल्या आणि आजच्या या कार्यक्रमाचं ज्यांनी नेटकं नियोजन केलं ते सन्माननीय अभिषेक दादा, आमच्या ताई सन्माननीय अमृताताई, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सन्माननीय आरतीताई तायशेट्टे, अनिताताई डोंगळे, सविताताई भाटळे, राजेश्वरीताई डोंगळे, चैतालीताई डोंगळे, मृण्मयी सातवेकर उपस्थित असलेले आणि ज्यांनी आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं ते सन्माननीय सुहासदादा डोंगळे, उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर, समोर बसलेल्या माझ्या सगळ्या माय माऊली. खरं तर अभिषेक दादा, मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करते की आमच्या सगळ्या या बायकांच्यासाठी आजचा दिवस आम्हाला दिलात आणि हा आजचा आम्हाला दिवस दिल्यामुळं आम्ही सकाळी उठल्यापासून थटण्याकडं आम्हाला लक्ष देता आलं, आमच्या स्वतःकडे आम्हाला आज आरशामध्ये बघायला मिळालं आणि यासाठी तुमचे मी मनापासून आभार व्यक्त करते. जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे अगदी स्मशानभूमीत जाईपर्यंत आमच्या बायकांचं काही राडगाडगं संपलेलं नाही. संपलंय का हो? खरं सांगा, संपलंय का हो? उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत शेतातील कामं, गोराडुरांचं सगळं करणं, आपल्या बारक्या पोरांचं सगळं करणं, मोठी झालेली असली तर सुनांचं करणं आणि त्यानंतर परत नातवंडांचं करणं, यात आमचं आयुष्य कधी संपतं हे आम्हाला सुद्धा कळत नाही. पण असं असताना सुद्धा आज ही संस्कृती खऱ्या अर्थानं जपण्याचं काम सन्माननीय अभिषेक दादा आणि आमच्या अमृताताईंनी केलं. खरंच अमृताताई, तुमचे मनापासून मी आभार व्यक्त करते. या कार्यक्रमासाठी आम्हाला इथे येण्याची तुम्ही संधी उपलब्ध करून दिली. आजचा हा जिम्मा फुगडीचा कार्यक्रम मी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छिते की आपण अनेक असे खेळ खेळत असतो, जुन्या रूढी, कला, परंपरा जपण्याचा प्रयत्न करत असतो. आज तुम्ही इथं आलेला आहात, तुमच्याबरोबर छोटी छोटी मुलं आलेली आहेत, आमच्या छोट्या मुली आलेल्या आहेत. तुम्ही खेळताना बघून त्यांनाही वाटेल की बाबा असे काही सुद्धा खेळ आहेत की आपण ही परंपरा, ही संस्कृती पुढे घेऊन गेलो पाहिजे आणि खऱ्या अर्थाने संस्कार आपण या मुलांपर्यंत देत असतो. ज्या पद्धतीने आपण फुगडी खेळत असताना एकमेकींच्या हातात हात मिळवतो, त्याच पद्धतीने समाजामध्ये पुढे जाण्यासाठी सुद्धा बाईनेच बाईच्या हातामध्ये हात मिळवला पाहिजे, तेव्हा बाई पुढे जाऊ शकते. एवढी ताकद आमच्या समोर बसलेल्या स्त्री शक्तीमध्ये. खरं तर महिला एकत्र असताना फक्त प्रश्न मिटतो असं म्हणतात, पण प्रश्न मिटत नाही तर समाजामध्ये परिवर्तन करण्याचं धाडस हे सर्व इथं बसलेल्या माझ्या माय माऊलींच्या मनगटामध्ये ही ताकद आहे. या निमित्तानं मी सांगू इच्छिते. आज ही जिम्मा फुगडीची स्पर्धा आहे. कोण जिंकेल, कोण हरेल, शेवटी हा खेळ आहे, चालायचंच. पण हा खेळ खेळत असताना मी खरं तुम्हाला आवर्जून सांगते की हा खेळ खेळत असताना कोण हरेल, कोण जिंकेल, कोणाला बक्षीस मिळेल, आपण काय महिला अशा नाही की पैशाच्या पाठीमागं पळतोय म्हणून इथपर्यंत आलोय का हो? 15,000 काय आपल्याला बास होणार आहेत का? आयुष्य निघणार आहे का? नाही. पण आज इथं येईपर्यंत जे सकाळी आपण आवरावर करून आलो, स्वतःला सजवून धजवून नटून आरशात बघून आज इथपर्यंत आलो आणि इथं आल्यानंतर जो आम्ही खेळ खेळणार आहे, जो आमच्यासाठीच आजचा दिवस आहे, या दिवसाची आठवण आपल्या पदराच्या गाठीला बांधून नेण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत. आपण बक्षिसाच्या अपेक्षेपोटी आलेलो नाहीत, हे ठरवून आज या निमित्तानं आपण सगळ्यांनी खेळ खेळला पाहिजे. मी अभिषेक दादा तुम्हाला विनंती करते की येणाऱ्या काळात अजून तुमचे मोठे मोठे कार्यक्रम होतील, सगळ्या महिला येतील, पण महिला येत असताना इथं बसलेल्या माझ्या माय माऊलींच्या बरोबर माझी एक एक विधवा माय माऊली आली पाहिजे, अशा पद्धतीनं आपलं नियोजन करावं अशी मी तुम्हाला नम्र विनंती करते. कारण आपल्या प्रत्येकीच्या घरात एक अशी माऊली आहे की जिला स्वतःच्या मुलाच्या अक्षदा टाकायला सुद्धा पुढं बोलवलं जात नाही, स्वतःच्या मुलीला हळद लावायला सुद्धा पुढं बोलवलं जात नाही. मुलाचं बारसं असेल तर पाळण्यात तिला घालण्याचा अधिकार असतो का हो? नसतो. पाळणा हलवण्याचा अधिकार नसतो. हे सगळं तर सोडाच, पण घरात एखादं साधं वाहन जरी घेतलं तरी हळदी कुंकवाचा मान असतो का हो तिला? असतो का तिला? आपण मोठे मोठे हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेतो, त्या घरात बोलवतो, ते घर त्या घरात बोलवत नाही, मग त्या घरात बोलवतो, ते घर बोलवत नाही. ती बोलवत नसणारी घर कोणाची असतात हो? कोण राहत असतं तिथं? विधवा माऊली राहत असते. पण असं करताना अनेक कार्यक्रम घ्या, हळदी कुंकवाचे कार्यक्रम घ्या, पण हे हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेत असताना कुणाच्याही जखमेवर मीठ चोळण्याचा कार्यक्रम तुम्ही घेऊ नका. आणि म्हणून त्या बाईला सुद्धा आपल्या हातात हात घालून या व्यासपीठापर्यंत घेऊन येण्याची इथं बसलेल्या प्रत्येक माऊलीची जबाबदारी असावी आणि येणाऱ्या काळामध्ये
समोर जितक्या माझ्या महिला बसलेल्या आहेत तितक्याच संख्येनं विधवा माऊली बसलेली असावी, अशा पद्धतीचं नियोजन अभिषेकदादा आपल्या माध्यमातून व्हावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आज आमच्या आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या पत्नी म्हणजे आमच्या मॅडम, आता तुम्ही म्हणाला त्यांना मॅडम का म्हणताय, साहेबांना आम्ही साहेब म्हणतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, कुठल्याही कार्यक्रमात आमच्या मॅडम कधी पुढे नाहीत. कुठलीही सभा असली तर मॅडम कधी खुर्चीवर बसत नाहीत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुढं बसणाऱ्या खुर्ची सुद्धा बसायचं म्हणलं की त्या 10 वेळा विचार करतात, मी इथं कशी बसू, मी इथं कशी बसू. असं एक साधं व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या मॅडम. मग आम्ही असं ठरवलं की का साहेबांनाच फक्त साहेब म्हणायचं, त्यांच्या बायकोला पण मॅडम म्हणावं लागेलच की. आणि म्हणून आम्ही आवडीनं सन्माननीय आमच्या चाची त्यांना आम्ही मॅडम म्हणतो. खरं बघायला गेलं तर अगदी पहिल्यापासून मुलगीसारखी माझ्यावर प्रेम करणाऱ्या, आणि काय चुकलं तर शीतल हे तुझं चुकतंय, आणि काय बरोबर असलं की पाठीवर थाप मारणारी अशी माझी एक मार्गदर्शिका. आणि विशेष गोष्ट अशी आहे की जे काही साहेबांना सांगायचं असेल मॅडमना, तेव्हा मात्र मला साहेबांचा फोन येतो, शीतल मॅडमना आज ह्या कार्यक्रमाला घेऊन जायचं आहे, मॅडमना आज ते सांगायचं आहे. एवढा विश्वास आणि एवढं प्रेम या ठिकाणी आम्हाला मिळालं. भविष्यात काही अभिषेकदादा मिळो अथवा न मिळो मला, पण मला हे जे प्रेम मुश्रीफ घराण्याकडून मिळालं आणि जो सन्मान आजपर्यंत मिळाला, या सन्मानाची मी कायमस्वरूपी ऋणी राहीन. तुम्ही सगळ्याजणी आलात, खेळ खेळा. खरं तर ही स्पर्धा नाहीये, तर तुमच्यातल्या आत्मविश्वासाचा, आनंदाचा आणि संस्कृतीचा उत्सव आहे. अशा पद्धतीनं खेळा. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. आम्हाला बोलवलं, आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि अमृताताई, तुम्हालाही पुढच्या वाटचालीसाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.